नमस्कार मंडळी, आरी एम्ब्रॉयडरी डायरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वुडन स्टँडवरती मेडिकल टेप का लावायची आणि कशी लावायची हे बघणार आहोत. तर ॲक्च्युली काय होतं, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिससाठी असो किंवा क्लायंटचा एखादा ब्लाऊज असो, ज्यावेळेस आपण आरीवर्कसाठी घेतो त्यावेळेस काय होतं, वुडन स्टँडला छोटे छोटे असे थ्रेड्स बाहेर आलेले असतात. प्रॉपर फिनिशिंग जर नसेल तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस ते कापड सेट करतो त्या वुडन स्टँडवरती, त्यावेळेस काय होतं, ते ब्लाऊजचं अस्तर जे आहे, जे पीस आहे, ते स्प्रेड होण्याची किंवा फाटण्याची त्याची जास्त पॉसिबिलिटी असते. त्यामुळे आपण काय करायचं, जी मेडिकल टेप असते, जी आपल्याला सहज मेडिकलमध्ये मिळून जाईल, ती मेडिकल टेप जी आहे ती पूर्ण आपल्या वुडन स्टँडवरती रॅप करायचे, जेणेकरून आपले जे अस्तर आहे ते ज्यावेळेस आपण आरीवर्क करणार आहोत त्यावेळेस ते अस्तर फाटलं नाही पाहिजे. त्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक बघू शकता, जी मेडिकल टेप आहे ती साईडून थोडीशी अशी कट करायची आहे नॉर्मल, आणि ती वुडन स्टँडवरती ठेवायची आहे आणि त्याला हळूहळू असं तिरकस असं रॅप करत जायचं आहे, जेणेकरून काय होईल, ती पूर्ण वुडन स्टँड जे आहे ते पूर्णपणे कवर होणार आहे त्या मेडिकल टेपने. त्यामुळे काय होईल, तुम्ही जे अस्तर आहे ते फाटणार पण नाही आणि ते तुमच्यासाठी सोयीचं पण आहे पुढच्या ह्याच्यासाठी. कारण या सगळ्याचा मला अनुभव आलेला आहे. जर तुम्हाला आरीवर्क शिकायचं असेल, नवनवीन आयडियाज पाहिजे असतील, बिगिनरसाठी कोणत्या टिप्स तुम्हाला गरजेच्या आहेत, कुठं तुम्ही चुकताय, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे जर तुम्हाला शिकायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करत जाईन तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही कळत नसेल, तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की मला थोडीशी टेप कमी पडली होती, त्यामुळं मी दुसऱ्या ह्याची टेप म्हणजे माझ्याकडे जी घरी होती तीच मी यूज केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, ते पूर्ण मी रॅप करत करत पूर्ण ते वुडन स्टँड हे केलेलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी एक वुडन स्टँड मी एक वरची बाजू तुम्हाला दाखवत आहे, खालची बाजू मी ऑलरेडी त्याच्यावरती टेप लावून घेतलेला आहे होता तर ही बघा, हे पूर्णपणे असं स्टँडला लावून घ्यायचं आहे आणि हा वुडन स्टँड असा सिक्युअर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणतीही त्याचा पुढे त्रास नाही झाला पाहिजे, आपलं कापड फाटलं नाही पाहिजे. ठीक आहे. पुढची जे काही व्हिडिओज आहेत, म्हणजे आरीवर्कसाठी लागणारं सामान काय असेल, काय नाही, त्याच्यानंतर चेन स्टिच, बुट्टा वगैरे, सुई कोणती यूज निडल कोणती यूज करायची, काय कापड कशाप्रकारे हवं आहे, कशाप्रकारे आपण यूज केलं पाहिजे, हे सगळं मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.